पहले कैप्टन गौतम चटर्जी साहेब, सर्वच ज्येष्ठ अधिकारी, खरोखर महाराष्ट्राकरता अत्यंत आनंदाचा क्षण आहे की देशातली पहिलं रेग्युलेटर महाराष्ट्र एस्टॅब्लिश करू शकला आणि आपण महारेराच्या माध्यमातून फुली फंक्शनल अशा प्रकारची अथॉरिटी सुरू केली आणि आज चटर्जी साहेबांचा आपण शपथविधी देखील केला. त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. खरं म्हणजे राईट पर्सन ॲट राईट प्लेस असा आपण त्याचा उल्लेख करू शकतो, कारण बेसिक रेग्युलेटर नेमावा अशा प्रकारचा पहिला कायदा हा महाराष्ट्राने तयार केला होता आणि तो कायदा तयार करत असताना गौतम चटर्जी साहेब त्याच्यामध्ये वॉज क्वाईट इन्स्ट्रुमेंटल आणि आम्ही त्या कमिटीतही त्यांच्यासोबत काम केलं होतं. सो त्यावेळेस सगळा त्यांचा तो पॅशन आणि त्यातलं डीप नॉलेज या दोन्ही गोष्टी जवळून पाहिल्या होत्या आणि आपलाच कायदा एक प्रकारे देशाने स्वीकारला. त्यात काही बदल केले पण तो देशाने स्वीकारला. त्यामुळे महाराष्ट्र तसा ऑलवेज बिन अ पायनियर महाराष्ट्राने अथॉरिटी तयार केली आणि मला विश्वास आहे की बेसिकली द फर्स्ट पर्सन हू स्टीयर्स द अथॉरिटी sets all the precedences, set all positive precedences we can set in the first tenure of the authority. येणारे सगळे त्याच दिशेने सगळ्या गोष्टी घेऊन जातील आणि म्हणून एवढाच आज विश्वास व्यक्त करतो की अथॉरिटीच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय मिळेल, बिझनेसमध्ये ईज येईल आणि हे जे सगळं सेक्टर आहे जे सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट देणारं सेक्टर आहे आणि त्यासोबत लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणारं सेक्टर आहे. आपलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या दोघांचाही मेळ या अथॉरिटीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घालू आणि उत्तम काम करू. मला असं वाटतं की देशात या अथॉरिटीला महाराष्ट्राच्या महारेराला सर्वाधिक काम असेल, कारण मुंबई केवळ आपल्याजवळ आहे, इतर कोणाजवळ नाही आहे. त्याच्यामुळे एक विशेष जबाबदारी महारेराकडे आहे, ती उत्तमपणे पार पडली जाईल हा विश्वास मी व्यक्त करतो. गृहनिर्माण विभागाचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा गौतम चटर्जी साहेबांचं अभिनंदन करून माझं बोलणं सांगतो.